तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत झटपट स्वादिष्ट आणि चटपटीत असं होणारं टमॅटो व्हेज ऑमलेट रोल। तर चला पटकन जाऊन करूया टमॅटो व्हेज ऑमलेट रोल। तर पटकन जाऊन अगदी फ्रँकीच्या वर हे लागणार आहे। फ्रँकीसुद्धा तुम्ही विसरून जाल। अगदी रोल म्हटलं तर फ्रँकीसारखंच आपल्याला रोल करायचं आहे आणि हे आहे टमॅटो व्हेज ऑमलेट रोल। तर चला पटकन असं स्वादिष्ट व्हेज ऑमलेट रोल अगदी क्रिस्पी खुसखुशीत आणि अगदीच मोजून 5 मिनटाच्या आत बनतं। जास्त काही झंझट नाही, जास्त काही वाटण घाटण नाही, जास्त काही चॉपिंग वगैरे नाही, काहीच नाही। अगदी चुटकी वाजवताच असं खमंग स्वादिष्ट असं टमॅटोचं व्हेज ऑमलेट रोल रेडी होतं। काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयाच। 1 टमाटा घेतलेला आहे, मोठा करायचा आहे त्यामुळे एकच घेतला। 4 फोडी करून घेतले। 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, लवंगी त्यामुळे एकच घेतली। हे 1 टमाट्यामध्ये आपल्याला 1 कप बेसन लागणार आहे आणि 1 कप बेसनापासून आपण करणार आहोत 4 व्हेज ऑमलेट रोल। ओके, टमॅटो व्हेज ऑमलेट रोल। आणि ओट्स घेतले अगदी 2 चमचे। ओट्स कंपल्सरी नक्कीच घ्या, खूप स्वादिष्ट लागतं। आता इथं काय बेसिक मसाले, हळद पाव चमचा, लाल तिखटवालं तिखट घेतलं अर्धा चमचा, धने जिरे पावडर घेतले अर्धा चमचा घेतलेला आहे, मसाल्याच्या डब्यातले चमच्याने घेतलेले अर्धा चमचा। धने जिरे पावडर कसे बनवायचे कंबाईन करून ह्याचीसुद्धा लिंक मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा। कांदा लसूण मसाला घेतला अर्धा चमचा आणि मीठ घेतले चवीनुसार। आता कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या आवडीचा दुसरा कोणताही मसाला तुम्ही यूज करू शकता। आता इथं घेतले अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि तीळ घेतली अर्धा चमचा। जिरे आणि ओवा आणि तीळ तिघंही मस्ट आहे। कोथिंबीर घेतली अगदी 2 ते 3 चमचे बारीक चिरून। आता बघूया कृती। तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। 1 कप मी बेसन घेतलं आहे, त्याच्याने जसं मी म्हटलं की 1 कप बेसनमध्ये आपल्याला 4 असे नॉर्मल साईजचे टमॅटो ऑमलेट करता येईल। ओके, आता टमॅटो टाकले, आलं लसूण, हिरवी मिरची आणि ओट्ससुद्धा टाकलेले आहेत। ओट्स नेसेसरी इथं अगदी 2 ते 3 चमचे ओट्स घालायचे आपल्याला आणि छान असं हे फिरून घ्यायचं। पाणी नाही ॲड केलं, आत्ता पाणी ॲड करणार आहे। कोथिंबीर आत्ताच आपल्याला टाकायची नाही किंवा ह्याच्यामध्ये आपण तीळ नाही टाकले, जिरा आणि ओवा टाकला ह्याच्यात। ओके, तीळ आपल्याला लास्टमध्ये यूज करायची, ते दाखवेलच। थोडंसं पाणी टाकलं, फिरून घेतलं, अगदी 2 चमचे पाणी टाकून हे फिरून घेतलं, म्हणजे थोडंसं ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे। विस्कर घेतलं, मिक्सिंग बोल घेतला आणि चमचा घेतला। आता विस्कर इथं काम येईल का ते दाखवते मी तुम्हाला। आता इथं हे सगळं जे मिश्रण आहे, जे आपण टमॅटो, आलं लसूण, हिरवी मिरची, ओवा, जिरे वाटून घेतलेले ना ते संपूर्ण, आणि ओट्ससुद्धा टाकायचे आणि वाटून घ्यायचे। आता ते सगळं मिश्रण काढलं आणि आपल्याला मिक्सरचं भांडं पारंपरिक अनुसार वॉश करून घ्यायचं, म्हणजे बराचसा मसाला त्याला लागलेला, त्यामुळे ते वॉश करून घ्यायचं। ओके, म्हणजेच शेक करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये ॲड केलं मी बेसन। मिक्सरमध्ये पाणी किती घेतलं तर अर्धा कप पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये मिक्सर शेक करून घेण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये बेसन टाकलं 1 कप आणि जे अर्धा कप पाणी आणि जे मिश्रण होतं आपल्या टमॅटोचं त्या पेस्टमध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तर अगोदर भरपूर पाणी नाही टाकायचं आणि आता विस्करचं तर काम काही लागलंच नाही, तर ते ठेवून दिलं बाजूला। आत्ता ह्याच्यात परत थोडंसं घट्ट वाटतं मला, तर अगदी जसं डोसाचं बॅटर असतं ना इझी फ्लो, तसं आपल्याला करायचं आहे। अगदी परत मी अर्धा कप पाणी ॲड केलं, म्हणजे टोटल इथं मी 1 कप पाणी वापरलं, प्लस ते जे मसाल्याचं वाटण होतं टमॅटोचं आणि ओट्सचं त्याच्यासोबत। आता इथं जर तुम्हाला रेशो त्याचं परफेक्ट पाहिजे असेल तर जसं मी म्हटलं की अगदी डोसाचं बॅटर असतं तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे। तितकंच थिक आणि तितकंच पातळसुद्धा, समजून जा, दी इझी टू पोर। आता ह्याच्यात टाकले तीळ, मसाले सुके, जे काय आपलं कांदा लसूण मसाला, तिखट, मीठ आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरलेली। तीळ मस्ट आहे ह्या स्टेजला, तीळ आणि कोथिंबीर आता आपल्याला टाकायची। वाटताना कोथिंबीर किंवा तीळ आपल्याला वापरायचं नाही। आणि थोडंसं परत 1-2 चमचे पाणी मी ॲड केलं आणि हे बघा अगदी असं जसं मी म्हटलं ना अगदी इझी टू पोर, असं अगदी पातळ पण नाही आणि अगदी घट्टही नाही। नॉनस्टिक तवा घेतलेला इथं मी, छान गरम करायचा तवा आणि मग ह्याला
ग्रीस करायचं, तेल लावायचं थोडंसं. आता तेल अगदी तुम्ही बघितलं की मी खूप कमी तेलामध्ये हे जे टमॅटो ऑमलेट आहे करणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण जेव्हा धिरडं करतो, आता हे धिरडंच आहे, बट ह्याच्यामध्ये जसं आपण ट्विस्ट केलं की ह्याच्यामध्ये आपण ओट्स टाकले आणि काही मसाले ॲड केले, तर हे मसाले जे आहेत ते सुद्धा मुलांच्या, लहान मुलं असो किंवा मोठे असो, प्रत्येकाला मसाल्याची ॲलर्जी असते असं नाही. मसाले जर तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केले तर ते ॲसिडिटीसुद्धा दूर करतात काही मसाले. तर मी सांगेलच तुम्हाला. आता तेल टाकलं, तेल छान स्प्रेड करून घेतलं, गरम झालं तवा, त्याच्यात टाकलं, अगदी 2 ते 3 चमचे हे बॅटर टाकलं आणि छान जसं आपण डोसा स्प्रेड करतो ना, तसं छान ह्याला स्प्रेड करून घ्यायचं. बट अगदी डोस्यासारखं पातळ करायला जाऊ नका. अगदी घावणे धिरडं आहे, ह्याच्यामध्ये मसाले आहेत, म्हणजे टमॅटोचं वाटण वगैरे आहेत, तर अगदी ह्याला पातळ करायला जाऊ नका, मीडियम ठेवायचं. अगदी पातळ किंवा अगदी जाड नाही करायचं. थोडंसं तेल ड्रॉप केलं मी वरून, अगदी अर्धा चमचा, आणि 1 ते 1.5 मिनटं ह्याला स्लो गॅसवरती ठेवायचं. अगदी मीडियम नाही करायचा गॅस, अगदी स्लो नका करू किंवा अगदी फुल नका ठेवू. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पचू द्यायचं, म्हणजे सेटल होऊ द्यायचं एका बाजूने. किनारे सोडून घ्यायचे 1-1.5 मिनटानंतर आणि आता ह्याला पलटी करूया. पलटी करताना नेहमी लक्षात ठेवायचं, डोसा असो, घावन असो किंवा धिरडा असो किंवा थालपीठ असो, अगोदर किनारी सोडून घ्यायच्या आणि मग पूर्ण जे उलथणं आहे ते इन्सर्ट करायचं पलटी करण्यासाठी. लगेच मधूनच पूर्ण उलथणं किंवा जे आपलं स्पॅट्युला आहे ते टाकायचं नाही. हे कायम गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की आपण काय करतो, जे नवशिके आहेत तर ते काय करतात की लगेच मधूनच पूर्ण उलथानं किंवा जे स्पॅट्युला असतो तो लगेच पूर्ण टाकायचा प्रयत्न करतात. जसं आता मी पलटी केलं, तर अगोदर आपल्याला किनारे सोडून घ्यायचे आहेत, मग आपल्याला त्याला पलटी करायचं आहे. आता लगेच पलटी केल्या जी बाजू भाजलेली आहे त्या बाजूवरती मी टाकली पोळी, म्हणजे चपाती. आता जी बाजू भाजलेली आहे त्या बाजूला आपल्याला चपाती टाकायची. म्हणजे काय होईल की चपातीसुद्धा मस्त अशी इव्हनली चिपकून राहील त्याला, आणि ते भाजलेलं आहे, ते कच्चं अजिबात नाही. तुम्ही बघितलं, पलटी केल्या मस्त ब्राऊन कलर आलेला आहे त्याला. चपाती टाकली आणि आत्ता चपातीवरती मी मस्त थोडंसं बटर लावलं. आता चपाती ही तुम्ही फ्रेश घेऊ शकता, 1-2 तासापूर्वीची घेऊ शकता तरी चालेल. ओके. सो आता छान असं पलटी केलं परत, कारण की खाली सेटल झालेलं. मग आता परत खालूनसुद्धा लाल करायचं आहे आपल्याला, त्यामुळे बटर लावायचं होतं, त्यामुळे मी पलटी मारली आणि बटर लावलं. मग परत शेकलं दुसऱ्या बाजूनी, आणि छान त्या बाजूनीसुद्धा मस्त असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आपल्याला. तर पुन्हा आपल्याला अगदी 1 ते 1.5 मिनटं लागणार आहे. टोटल आपलं हे एक रोल करायला पूर्ण 2.5 ते 3 मिनटं लागतात. स्टार्टिंगपासून धिरडं टाकण्यापासून तर पूर्ण काढेपर्यंत रोलला 2.5 ते 3 मिनटं लागतात. 1.5 नाही म्हणणार, 2.5 ते 3 मिनटं लागतात. ओके. सो मस्त 2 ते 3 वेळा दोघा बाजूनी बटर लावून घ्यायचं आहे आणि हे बघा मस्तपैकी खरपूस असं भाजलेलं आहे. आता आता पुन्हा आपल्याला ह्याच्यात लावायचं आहे बटर. तर मी इथं बटर खूप जास्त लावतं आहे असं नाही, अगदी 2 ते 3 वेळा लावलं, पण अगदी थोडं लावलं. तुम्ही बघितलं, अगदी अर्धा चमचा मी बटर जे आहे ते स्प्रेड केलं. तुम्हाला इथं हवं तर तुम्ही चीज स्प्रेड करू शकता, किसून चीज टाकू शकता किंवा काही व्हेजिटेबल्स. बट जर तुम्ही घरी खाणार असाल, घरी सर्व करणार असाल तरच. पण टिफिनसाठी इतकंच पुरेसं होतं. ह्याच्यात कांदा टमॅटो टाकलं तर ते सॉगी बनेल, त्याला पाणी सुटेल. त्यामुळे जर तुम्हाला टिफिनला द्यायचं आहे इतकंही पुरेसं आहे. खूप प्रोटीन रिच आहे. ह्याच्यामध्ये बेसन आपण वापरलेलं. टमॅटोसुद्धा हेल्दी असतं आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, की मुलांना जेव्हा टमॅटो अख्खे दिसतात ना, तर लहान मुलं स्पेशली, की ते काढून टाकायचा प्रयत्न करतात, कारण की ते थोडंसं आंबट किंवा जाड वाटतं त्यांना, त्यामुळे. बट अशा रीतीने मुलांना कळणारी नाही, ह्याच्यात टमॅटो आपण यूज केलेले आहेत आणि खूप मस्त टँगी, टेस्टी आणि मसालेदार. ओव्हर मसाले पण नाही होत ह्याच्यात. आता तुम्ही बघितलं की पलटी करताना आपण काय सावधानी घेतली, किती सावधानी घेतली तरी ते थोडंसं घडी पलटते किंवा काय. तर बस थोडंसं केअरफुली राहायचं आणि त्याला सरळ केलं आणि परत आपण असं मस्त दुसरंही जे आहे टमॅटो ऑमलेट ते असं खरपूस असं भाजून घेतलं. आता जर तुमचे मुलं थोडे मोठे आहेत तर तुम्ही अगदी असं पोळी वेगळी म्हणजे चपाती वेगळी आणि हे असं टोमॅटो ऑमलेटसुद्धा वेगळं देऊ शकता. बटर लावायचं हे गरजेचं आहे. कधी बटर खाल्लं तर हेल्दी असतं, असं काय नाही की बटर खाणं अनहेल्दी आहे. कधी चालतं आणि लहान मुलांना तरी चालतं, आय थिंक मोठ्यांनाही चालतं.
जर ही तुम्हाला टिफिनसाठी किंवा प्रवासाला सुद्धा हा रोल घ्यायचा असेल, अगदी उत्तम पर्याय आहे आणि झटपट होतो. अनेक तुम्ही असे रोल अगदी मोजून 10 ते 15 मिनटात 5 ते 6 रोल आपले रेडी होतील, जर तुम्ही हे फटाफट केले तर. तर चला, आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच झटपट करा आणि स्वादिष्ट आणि चटपटीत खा. तर आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की असे चमचमीत छान झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूचा बेल आयकॉन दाबावं लागेल, म्हणजेच आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. आवडलं असेल ही रेसिपी तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण की हे सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. सो नक्की जा, ही रेसिपी ट्राय करा आणि प्रचंड आवडणार आहे तुमच्या सर्व कुटुंबाला. थँक्यू फॉर वॉचिंग.